नमस्कार मित्रांनो, मी प्रणित पाटील तुमचं पुन्हा स्वागत करत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज वार रविवार आहे, तर आज आम्ही जाणार आहे श्री मलंगगडला भेट देण्यासाठी। तर आज आमच्यासोबत नवीन सागर, विशाल आणि रोशन जुडणार आहे आणि आम्ही नेहमीप्रमाणे यश, हरेश, मी आणि जगदीश आहे। तर चला तुम्हाला भेटू दुर्गाडी इथे सगळे एकत्र भेटणार आहेत। हरेश आणि जगदीश आणि सागर आणि विशाल डायरेक्ट कामावरून तिथेच येणार आहेत। तर कल्याणला दुर्गाडीवर भेटू आणि मग तिथेच तुम्हाला सांगतो पुढचा प्लॅन। तर मित्रांनो, मलंगगडला पोचलेलो आहे। इथून 3-4 किलोमीटर आहे आणि सागर वगैरे ते येतात। सागर त्यांच्या गाडीचा पेट्रोल संपलेला आहे, भागवाला सांगितलं टाकायला जाणं, तर बोलतं गर्दी आहे। तर चला आपण मलंगगडला पोचून जाऊ, ते येतील मागून। श्री मलंगगडाच्या पायथ्याशी आम्ही पोचलेलो आहेत। पाहू शकता माझ्या मागे मलंगगड सध्या 50% धुक्यात बुडालेला आहे आणि आम्ही आता स्टार्ट केलेला आहे। हा आहे सागर, पहिल्यांदा आला आहे आमच्या जोडीला, आणि यश आणि हरेश आणि विशाल पुढे गेलेले आहेत। आम्ही पाणी वगैरे घेतला कारण की खाली भाव कमी आहे पाण्याचा आणि बाकी सामानाचा, आणि वरती भाव वाढत जातो। जी 20 रुपयाची बॉटल ती 25 रुपये आहे। तर चला, जो रोपवेचा रस्ता होता तो बंद आहे सध्या, तर आता जी आहे वाट त्याच्यानंच जाणार आहे ओरिजिनल। तर चला हळूहळू जाऊ पुढे वरती। श्री मलंगगडाची ट्रेक सुरू केलेला आहे, 10 मिनटं झालेले आहे। जागेवर आम्हाला जगदीशचे मित्र दिसतात म्हणून कॅमेरा बंद करायला लागतो। काहीच नाही, हाल बेहाल। यो जगदीश आहे, फर्स्ट टाइम आमच्या जोडीला ना। हाय गाईज, विशालला ना सागरला बघला तुम्ही, फर्स्ट टाइमच आहे। सागर आहे, दिसला नाही तरी चालेल। विशाल आहे आणि आम्ही आहेत तीच माकडा नेहमीच्या सारखी। 5 तासाच्या ट्रेकनंतर सगळ्यांची अवस्था, सगळे घामाघूम झालेले आहे। आमचे दोन प्लेयर आमचे पुढे गेलेले आहेत, दोन्ही पण बिल्डरच आहेत, विशाल आणि यश। वजन कमी करायचं आहे, तर अशी थकत आमची ट्रेक चालू आहे। आता डोंगर चढून असा सीन आहे, मागे आहे धबधबा आणि सगळे फोटो आणि व्हिडिओ काढत आहेत। आणि आमच्या मागे बरोबर सह्याद्री प्रतिष्ठानवाले वृक्षारोपण करत आहेत। तर पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे आणि कालच्या दिवसाला मलंगगडावर काहीतरी अतिक्रमण झाल्याबद्दल तोडफोड झालेली आहे। तर जो ट्रेनची व्यवस्था आहे ती बंद केलेली आहे। तर आम्ही चालू, नाहीतर आम्ही ट्रेनच्या जे शिड्या आहेत त्यांच्यावरून जाणार होतो। तर इथं आमचं चाललं फोटोशूट आणि इथे मागे आहेत ते सह्याद्री प्रतिष्ठानवाले, वृक्षारोपण चालू आहे तिथे। तर चला इथून आता पुढे जाऊ बालेकिल्ल्यावर, फोटो वगैरे काढून आता वर चाललेलो आहेत। याचे ब्लॉग मित्र बघतात का? हां, तर मंदिर आहेत आता, हे वादेश्वरी मातेचं मंदिर पुरातन, असेच 3 ते 4 मंदिर आतापर्यंत लागलेले आहेत। आणि आता आम्ही चाललेलो वर। फोटो काढलेल्या जागेपासून अर्धा तास चालून झाल्यावर आता डोंगरवाट सुरू झालेली आहे। डोंगरवाट बघून एवढा भारी वाटला आम्हाला
आणि दुसरं काहीतरी दृश्य बघून पण भारी वाटला. तर चला आता आपले डोंगर वाट, आपले गड किल्ल्यांची वाट तर सुरू झालेली आहे. तर आता जी फिलिंग आहे ना, जी किल्ल्यांची फिलिंग आहे, जी ट्रेकिंगची फिलिंग आहे ना, ती आता येणार आहे. तर चला आता सगळे उस्ताद आहेत, उस्ताद. हा ना, चल ना भाई. डोंगरवाड चढून थोडा वर आल्यावर जिथे आहे ते थोडंसं गुफा टाईप आहेत, जिथे आपण बसून काही बनवू शकतो, नाही तर आराम करू शकतो. इथे बघू शकता. आणि इथे जे ऑरेंज कलरचं दिसते तिथं लिहिले शेर की बैठने की जगह. आणि इथे हे माकडं बसल्यात. मागे शेर वाघाची बसायची जागा आहे आणि इथं माकडांची बसायची जागा आहे. तर आता इथून दगडाच्या बाजूबाजूने आहे बाले किल्ल्याला जायची वाट. तर आता तिकडेच निघू आम्ही, थोडासा फोटो वगैरे काढून. इथे बाले किल्ल्यावर जायला टाईम होत आहे. आणि यांचा बघा काय चाललंय. हे आर्याची जास्त नाटकं आहेत, फोटो व्हिडिओ. आणि बघा मी बसलोय वर आहे दगडांच्या पायऱ्या. तर तिथूनच आपल्याला जायचं आहे, पाहू शकता. तर आता तिथूनच आपण सुरुवात करणार आहे. अरे चल ये माझे मागे ये. ए चले पण आम्ही आहे ना. हे पाय स्लिप होत आहे का तुम्ही नीट. हा आहे दगडांच्या पायऱ्या. डिफिकल्ट पॅच आहे थोडा. ये सांग ना तिथंच. ओके बॉस. अरे ये चालला कुठं तू. दगडांच्या पायऱ्या चढून आता दरवाज्यावर, पहिल्या दरवाज्यावर पोहोचलेला आहे आपण. पहिला बुरुज, पहिला दरवाजा. तर चला वर चढूया. हा काय राईटला जा, राईटला जा, राईटला जा. तर मित्रांनो, बाले किल्ल्यावर वरती येताना ज्या दगडाच्या पायऱ्या चढल्या ना, ही अशी चोरवाट आहे जी डायरेक्ट खाली आध्या डोंगराच्या मध्ये येते. तर आम्ही तिघे आलेलो आहेत, आम्ही दुसऱ्यांना येऊन नाही दिला. तर व्ह्यू बघा मागचा, थरारक व्ह्यू आहे, थरारक. कोणची हिंमत झाली नाही यायची. चोरवाट द्यायचं बोतल्यावर प्रत्येकाच्या बच्ची बात नाही. तर चला आता आम्ही इथून रिटर्न होतो. मला
बघितला तुम्ही, जी दगडांवरच्या पायऱ्या चढून वर आलेलो आणि खाली आहे चोरवाट. तर चोरवाटीत आम्ही खाली गेलेलो, मी आरेश आणि जगदीश. तर चोरवाटेतून बाहेर पडल्यावर एकदम थर्रारक असा व्ह्यू आहे. तर आता पुढे जाऊ बालेकिल्ल्याकडे. मधला डोंगर आहे ना, तर बघू शकता तुम्ही आमच्या भोवताली पूर्ण धुक्याने भरलेला आहे. तर आता चाललोय मेन टप्प्यावर, जिथे बरेच जण जिथे जाऊन परत येतात, पण आम्ही ट्राय करू की पुढे जाऊ त्याच्या. आलेला आहे मी तर, मागे पाहू शकता तुम्ही सुळका, डायरेक्ट कोकचा सुळका. इथून वरून डायरेक्ट उडी मारायची. दुनिया गई बाढ़ में, हम चले बाढ़ में, चलो. जो पाईपचा टप्पा आहे ना, जिथून पायऱ्या तुटलेल्या होत्या, तर आता तिथे चाललो आम्ही दगडाच्या बाजूने, बघू शकता. तर चला एकदा तो नजारा बघूनच घेऊ की काय नक्की त्या पाईपांचा, पायऱ्या कशा होत्या तिथं आणि कसं पाईप टाकल्यात तिथं. जमलं तर तो पण टप्पा पार करू, नाहीतर मग खरी परिस्थिती सांगतो की त्या पाईपच्या आधीच आम्ही वळून जाऊ. तर बघूया. एक अशी वाट पकडली आम्ही, तर इथे पाण्याची टाकी आहे मोठी एकदम खोल, आणि पाहू शकता हरेश इथे खाली आहे. तो अशा वाटेने गेला की तिथं पुढे वाटत नाही आणि परत वळलेला आहे. आम्हाला पण मागे घेऊन जात होता, पण बरं झालं आम्ही इथं थांबलो. तर आता जाणार आहेत आम्ही परत. आहे ती चुकीची वाट पकडली हरेशने, आता आम्ही बरोबरची वाट पकडू. आम्ही ज्या वाटेवरून चाललो होतो ना, तिथे विजिबिलिटी कमी आहे, बघू शकता तुम्ही. माझ्या मागून फक्त विशाल आणि यश दिसतो, सागर दिसत नाही, एवढा धुका आहे. तर आता परत चांगली वाट बघत चालू आम्ही. चांगली वाट नाही बघ, चांगला रस्ता. तर रस्ता भेटला, पायऱ्या भेटलेल्या आहेत डायरेक्ट. या बघा पायऱ्या आहेत तिथून, तर दुसऱ्या दगडातल्या पायऱ्या आणि एकदम डिफिकल्ट पायऱ्या आहेत. हा चल चल नाही चल चल चल, दिसला का? तर मित्रांनो, पायपांच्या पॅचवर आम्ही पोहोचलेलो आहे. तर चला पायपाचा पॅच तरी बघू एरिया, एवढी मेहनत केली आपण एरिया. पाहू शकता ही आहे वाट. तर एकदम थर्रारक अशी वाट आहे, एकदम डोंगराच्या मागून. हे पाहू शकता मागे सागर, विशाल, हे पाहू शकता. तर अशी वाट आहे मित्रांनो. येण्याच्या आधी जरा विचार करा. तर आम्ही आता पुढे जाणार आहे पाईपांचे, जे जिथं पाईप लावल्यात. सागर येऊ बघ. हा येतो सांगितलेला तो मलंगडवरचा पाईपांचा पॅच. एक पाईप आहे आणि एक सीडी लावलेली आहे त्याला दोरीने बांधून. तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलेला की पाईपच्या टप्प्यावरून जाऊ, नाही तर नाही जमलं तर. पण पूर्ण बघून आम्हाला आता असंच वाटलं की नाही जायला भेटणार, तर आम्ही इथून रिटर्न होतोय. तर वरती मलंगडावर नाही जायला भेटला, तर इथपर्यंत चालू आहे. तर मित्रांनो, श्री मलंगड उतरताना एकूण 1 ते सव्वा 1 तास लागतो. एक ब्रेक घेतला आम्ही फक्त उतरतो ना, आणि आता पोचलेलो आहे खाली पार्किंगमध्ये 1.25 तासाच्या नंतर. तर इथून हा व्लॉग संपतो.